प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे। दरम्यान त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 7वा दिवस असून बच्चू कडूंची प्रकृती आता खालावली आहे। अशातच आरोग्य विभागाच्या पथकाकडून बच्चू कडू यांची तपासणी केली असता कडू यांचे वजन 4 किलोने कमी झाले आहे, तर रक्तदाब वाढलेला आहे। तिवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकाकडून बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी केली गेली। असं असलं तरी बच्चू कडू यांनी आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे। सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग महिला पदाधिकारी व सदस्य यांनी सिन्नर बस टर्मिनल ते तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढत महायुती सरकारचा निषेध केला, तर सिन्नर तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा बळ देण्यासाठी सिन्नर तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलनाला बसले आहे। विविध मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना यांच्याकडून यावेळी देण्यात आला आहे। आज आम्ही प्रहार दिव्यांग संघटना, जनशक्ती, महिला संघटना व कामगार संघटना, शेतकरी संघटना सिन्नर येथे नामदार बच्चू कडू यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी शेतकरी, महिला आणि दिव्यांगांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण होण्यासाठी आम्ही आज इथं माननीय तहसीलदार कचेरीसमोर सगळे धरणे आंदोलन करायला बसले आहे। आणि आज आम्ही रॅली काढली। सरकारने आमच्या काही लय मोठ्या मागण्या नाही, दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळाली पाहिजे, विधवा महिलांना मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आणि सिन्नर तालुक्यातली बेरोजगारी हटली पाहिजे आणि आमच्या या दिव्यांग बांधवांना, विधवा महिलांना आमदार खासदार निधी मिळाला पाहिजे। कारण याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे, पण आमचे तालुक्याचे, जिल्ह्याचे आमदार खासदार 1 रुपया देत नाही, त्यांचाही आम्ही निषेध करतो। आणि आज या ठिकाणी सिन्नरच्या तहसील कार्यालयासमोर सिन्नर तालुका प्रहार दिव्यांग संघटना, सिन्नर तालुका जनशक्ती पक्ष आणि सिन्नर तालुका प्रहार शेतकरी संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी आज उपोषणाचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यासाठी स्टँडवरून या ठिकाणी महात्मा फुलेंच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी रॅली काढून आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहे। खऱ्या अर्थानं सांगायला पाहिजे की मागील 7 दिवसापासून या शेतकऱ्यांचे, दिव्यांगांचे कैवारी बच्चूभाऊ कडू हे उपोषणाला बसलेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं गेंड्याच्या कातडीचं हे सरकार अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे, त्याचबरोबर जे शेतीचे कामं आहे ते MRGSमध्ये आले पाहिजे, अशा अनेक 17 मागण्या आहेत। आणि या 17 मागण्या पूर्णत्वाला अजून सरकार कुठला शब्द देत नाही। आणि काल बच्चूभाऊंना या ठिकाणी रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या। आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी शासनानं दखल घेऊन ताबडतोब आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, नाही तर हे आंदोलन आणखी पुढं जाईल। आज प्रहार दिव्यांग संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार कामगार संघटना, प्रहार शेतकरी संघटना, आपल्या दिव्यांग महिला, दिव्यांग विधवा महिला या सर्वांच्या वतीने आपण सिन्नरमध्ये सिन्नर बस स्थानकापासून रॅली काढून आपल्या तहसील कार्यालयाच्या जवळ उपोषणासाठी बसलेलो आहोत। आपले दिव्यांगाचे दैवत आदरणीय बच्चूभाऊ हे मागील 6 दिवसापासून आपल्या मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहे, परंतु या शासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही आहे। परंतु शासनाला आम्ही कळवू इच्छितो की तुम्ही आमचा अंत पाहू नका, आम्ही उद्याच्या दिवसापर्यंत बघू, नाहीतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करू आणि त्याचं उग्र आंदोलन केलं जाईल, हे आम्ही शासनाला करत आहोत। त्यामुळे लवकरात लवकर शासनाने त्याची दखल घ्यावी। पांडुरंग बच्चूभाऊ कडू मोजरे येथे संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू आहे। हे शेतकऱ्यांचं 7/12 कोरा झाला पाहिजे, तसेच दिव्यांगांना 6,000 पेन्शन मिळाली पाहिजे आणि कापणीपासून तर पेरणीपासून तर कापणीपर्यंत शेतकऱ्यांना मानधन मिळालं पाहिजे। यासाठी आपले दिव्यांगांचे कैवारी, शेतकऱ्यांचे कैवारी माननीय बच्चूभाऊ कडू हे उपोषणाला अन्नत्याग 6वा दिवस आहे। कालच मला वाटतं त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या। चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आता
का तुम्ही या एका महिन्याच्या आतमध्ये बच्चूभाऊंना कमिटीमध्ये घेऊन त्यांच्या समोर या विषयासंदर्भात आम्ही सगळा पाठपुरावा करणार आहे। तरी पण बच्चूभाऊंनी सांगितलं, आमच्या राज्यातील सर्व दिव्यांग आणि शेतकरी या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही। उद्या सकाळपर्यंत, आज संध्याकाळपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शब्द दिलेला आहे, एक लेखी पत्र तुम्हाला मी देतो, कृपया करून तुम्ही उपोषण मागे घ्या, या असं त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। तरी पण बच्चूभाऊंनी सांगितलं, उद्या सकाळपर्यंत मी सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करून उपोषण मागे घेईन। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रहार दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका, बच्चूभाऊ गेल्या काही 6 दिवसापासून उपोषण करतात। अन्नाचा कण नाही पोटात आणि बच्चूभाऊंच्या मागण्या आहे शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 पेन्शन आणि याच सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री यमते मी बच्चूभाऊंशी बोललो करतो नसताना शासन बच्चूभाऊंच्या मागण्या मान्य करीत मुख्यमंत्री, तर आमदार माणिकराव कोकाटेंना आवाहन करतो, तुम्ही राजीनामा द्या, तत्पर कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्या आणि दिव्यांगांना तुम्हाला या सिन्नर तालुक्यात भरपूर सहकार्य केलंय आणि शेतकऱ्यांनी केलंय, प्रश्न मिटत नसेल तात्काळ कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा असं मी सिन्नर तालुक्याच्या दिव्यांग संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं आवाहन करतो। जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अक्षय गायकवाड, सिन्नर।